तर चालल्या कुठं तर कसं बबलिंग मी आजच्या अचानक ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. TVS लावलेले आणि कार्तिक आणि मी आलोय वावरात. तिकडं आता स्प्रिंकलर बदलायचंय बरं का. कष्टाळू माणूस म्हणजे हा कार्तिक बरं का. व्हायच्या होत्या आणि मग काय त्याच्या फादरने डायरेक्ट काल त्याच्या खांद्यावर गोळी दिली ती. फार पाणी असल्या कारणाने कार्तिकची झाली मज्जा. नीट चालायचं झटकून जाशील आंघोळीच्या आधीच आंघोळ होऊन जाईल. आंघोळ नाही होईल तसा जाईल बरं का. त्याला नाही म्हणलं होतं पण हे आलं बरं का बसून आमच्या गाडीत. कुबटा येऊ राहिला बरं का. त्या कुबाटात आता हे सगळे पैप टाकायचे. हे सगळे पैप आता त्याच्यात टाकायचे गणन ते. बरं काय म्हणतोय बा तुम्हाला लाईक करा फॉलो करा. विषय सार्थक आलाय. आता हे सगळे गणन पैप आता टार्लेट टाकायचे मग तिकडे जाऊन द्यायचे. आता हा ट्रॅक्टर डायरेक्ट मीच चालवणार बरं. बस लावलेलं आहे मी. आता पैप सगळे टाकतील बरं का. नावला फॉलोवर आहे बरं का. सगळे आता ब्लॉक्स पाण्यासाठी मापाशी आले. आता मी ट्रॅक्टर वळून ठेवलाय. आता ते कॅरेटन गन सगळे आता वर टाकायचे. आता पॅन्ट वर करून द्यायला आहे. सगळ्यात पॅन्ट वर कर म्हणला. आता झाले बा आपल्या पॅन्टीवर एकदाच नंबर. तुला 2 रुपये देतो बघ घरी गेलो. आता गात आलो नाही भाऊ. आता तिकडं कार्तिक आता गन काढून राहिला. प्रथमेश गन घेऊन जायला. हे बघा पाय डायरेक्ट एक फूट खाली जाऊ राहिले. म्हणून इतके कष्ट घेते शेतकरी. त्यांच्या मालाला भाव नाही काय वाटत त्या शेतकऱ्यांना. आम्ही स्पेशल आता पायाचे चिखल काढायला ठेवले बघा आम्ही. अरे आता सगळेच पाईप आता टार्लेट टाकायला मदत करायला राहिले आम्ही. आता हा हे 2 पाईप राहिले. आता तो कार्तिक घेऊन येऊ राहिला. हे लहान पोटे पहा तुम्ही. हा डायरेक्ट पुरा धुमसून जाणार होता त्यामुळं हा या दांडात आला. भरले यालाच का म्हणत्या शेतकरी रॉयल शेतकरी. कसं आहे माणसाला काही 2 शब्द सांगा ना. लाईक कमेंट आणि फॉलो करायला एक नंबर कंटेंट आहे बरं का. एक नंबर कंटेंट आहे. खूप छान छान व्हिडिओ काढतो हा मुलगा. आणि काल यानं संक्रांतीचे बी खूप छान व्हिडिओ घेतले. त्याबद्दल तुम्हाला पण संक्रांतीच्या शुभेच्छा. अशीच पाईप उचलायला यावा तुम्ही पण. कुणाल पण आलाय. आता इड पाईप टाकायचं चालू आहे. आता हे पाईप डायरेक्ट चावी पाशी न्यायचे. तेव्हा शहरातल्या लोकांच्या संक्रांती चालू आहे इकडं. आता आमच्या पाईप उचलायचे काम चालू आहे. रात्री पण आम्ही पलटी मारायला आलतो पण नीड आहे ना. आता फोन नव्हता म्हणून ब्लॉक काय आम्ही घेतला नाही. पाईप इकडं टार्लेट ठेवले. आता तिकडं चालणार. हे पुरणपोळी खाऊन आता इकडं माझ्या पावर राहिला. आमचे पाईप राहिले तो आता खांद्यावर चालून राहिला. मारायचे काम चालू आहे बरं का. म्हणतो शेतकरी होणं सोपं नाही. आमच्या अवकाळा बघूनच तुमच्या डोक्यात पाणी आलं असेल. नेमकी दाज्जाई मी सगळे टार्लीत बसलोय आणि आता हे पैप बांधून आम्ही आता त्या वावरात नेतोय. आमचे पाया बघा इडा अवकाळा आहे ना आमच्या आहे ना खूप जास्त झाले. राबास आपला तर भारगून गेला. भारगून आता मी चापलाय ना. आता थोड्याच वेळात घोडे दाखवतो. इतके मोठे मोठे घोडे इडा आहे ना. आता घोड्याचा फार्म आहे बरं का. हे बार का राबास नाथखुळा आहे नाथखुळा. हे बघा आमचे कार्यकर्ते म्हणजे एकदम कामाचे माणूस आहे बरं का. दीपक शेठ हे बघा इकडं घोडी 1 नंबर घोडे. रमेश येतोय इकडं. आता रोहन दादाचं दीपक दादाचं डायरेक्ट आता स्प्रिंकलर जाऊ दे रे पुढं. ती गेल पुढं निघून. आता आम्ही चाललोय माग माग. हा यांचा स्प्रिंकलर म्हणजे असं यांच्या स्प्रिंकलरला आम्ही ओव्हरटेक केलाय पण गेले ते पुढं. या वावरात इतके पतंग धरेले आम्ही. आता वल्ल झालंय म्हणून ते पतंग आता आम्ही जाते. ते बघा आता तिकडं आमची इकडं दाज्जा चालू आहे. तिकडं सव्वा उडू राहिला. सव्वा डायरेक्ट आता आम्हाला दोरा सापडलाय. हे पण टारलीत. हे बघा हे बघा इकडं 2 पतंग आहे. पतंग पाय ना 2 पतंग तसेच पडेल. कोणीच हात नाही लावी ना त्याला. कारण की आता थोड्या वेळानं पहा तुम्ही. आता थोड्या वेळानं बी ब्लॉक काढणार त्यासाठी फॉलो नक्की करा. हा फर्स्ट ब्लॉक डायरेक्ट आता ट्रॅक्टर घेऊन चाललोय. आता आम्ही चाललोय ना. आता तिकडं पतंग उडवायला सुरुवात झाली. हे बघू शकता इकडं. हे बघा तिकडं पतंग आहे इकडं पतंग आहे. हवा उड राहिला बरं का. आता थोड्या वेळाने येणार म्हणलं काय अडचणच नाही. तुलाच हो पण त्याला तिथं काढून बरं का कालच तिकडं स्नॅप काढायच्या नादात. अरे बास 1 नंबर बाकी द्यायच्या का आयफोन म्हणलं काय द्यायचं. ब्लॉक काढायच्या नादात मग्न झाले बरं का. तिकडं वळायचंय मग त्यांना तिकडंच थांबून धरेल बरं का. आम्ही आता 40 पैसे आलोय ट्रॅक्टर वळवायला. ट्रॅक्टर वळवायला आम्ही आता तिकडे जाणार आहे. वावरात आम्हाला स्प्रिंकलर जोरायचे. आता परत धज्जा होणार आहे आमची. पण आपल्या फोनला क्वालिटी नाही पण आपण एका दिवशी घेऊ. फोटो काढत चालू आहे. दीपक दादा मस्त फोटो काढेल आणि नंतर आपलीच बारी. 1 नंबर फोटो येतात ना भाऊ. आता तिकडं पाईप टाकले आणि येतोय. आता इकडं सगळे पाईप पसरवलेले आम्ही. खाली पण अजून पाईप आहे. आता ते पसरावं लागतील. आता पाईप आणायला चाललोय. इकडं सगळेच आता कांदे लावताय. 25 माणसं आहे म्हटलं काय अडचणच नाही. एक पतंग सापडला ना. आता तो उडवतोय. काढू राहिले बरं का हे सगळे. प्रथमेश नाही गणा नेलंय. आता आम्ही पण घेऊन जाणार. कार्तिक आता लईच दमलेला आहे का रे.
अभ्यास होत नाही घरी. हे ना हे करता करता आमचा अभ्यास थोडा अपूर राहतो. करावं तर लागतच बरं का. चांगलेच एवढं गाणं घेऊन चाललोय आम्ही. म्हणतो शेतकरी होणं काय सोपं नाही आहे बरं का. त्यात करायला एवढं काम करावं लागतं आणि तिकडं यावलंच आहे बरं का. तिकडं आता 50 पतंग वर गेले आणि इकडं आम्ही आता गणं फिट करून राहिलो. आमचा सार्थक डायरेक्ट आता पतंगच उडवतोय. पण आता पतंग उडवायची आग म्हणजे लय राहती. पतंगच गेला सुटून. आता काय माहिती वल्ल होतो का नाही. पायतालय आता कोरडे झाली मग काय आता काढायलाच मकर जीव जाणार आहे. माहिती होतं का नाही. आणि आदित्य रे इथे बसलाय गाडी वाजून राहिले. इकडे प्रथमेश लोणे आलाय. पाईपवून चालवलं पण लय मजा येते राव. बरं का आम्ही चाललो आता घरी आता मस्त जेवण बिवण करून डायरेक्ट गच्चीवर जाणार आम्ही. पाय आता ना आम्ही आता निघलोय घरी. आता आम्ही चाललोय घरी. नाही तुम्ही गावाला लाईक फॉलो करून आजचा ब्लॉग आवडल्यास कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर रामकृष्ण.